नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असं जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो भाग असणार आहे 5 जूनचा. हरीश काकांना गायब करून साक्षीला वाचवण्याचा प्लॅन मात्र महिपतला आता चांगलाच भारी पडणार आहे. कारण हरीश काकांच्या मृतदेहामुळे पोलीस हे पोहोचणार आहेत जे काही महिपत आणि साक्षी शिकरे आहेत यांच्या खऱ्याखुऱ्या कारनाम्यापर्यंत. तर होतं असं की आता जो काही आश्रमामध्ये मृतदेह सापडलेला असतो तो मृतदेह किंवा त्याचं जे फेशियल आहे त्याचं रिक्रिएशन करण्याची परवानगी इथे अर्जुनने कोर्टाकडून मिळवलेली असते आणि तीच प्रोसेस इथे सुरू असते. आता ती प्रोसेस सुरू असताना मात्र सायलीसुद्धा अर्जुनसोबत असते. पण त्याआधी महिपत शिकरे आणि त्याचबरोबर साक्षी शिकरेने जे काही हरीश काका आहेत त्यांना गायब करण्याचा जो काही त्यांचा तो प्लॅन होता तो प्लॅन मात्र चांगलाच भारी पडलेला असतो. इकडे दामिनीने हरीश काकांचा मृतदेह किंवा जे काही आश्रमामध्ये मृतदेह सापडलाय त्याची एक सनसनाट अशी न्यूज बनवलेली असते आणि ती न्यूज आता खूप जास्त व्हायरल झालेली असते आणि सायलीपर्यंत ती न्यूज पोहोचलेली असते. पण आता अर्जुन म्हणत असतो, सायली तू अजिबात काळजी करू नकोस, त्या न्यूजचा आपल्या केसवरती काहीही इफेक्ट होणार नाही. फक्त आणि फक्त ही दामिनी आपलं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा तिचा प्रयत्न आहे. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असा काही प्लॅन आहे जो की ह्या सर्व गोष्टींना, ह्या सर्व जे काही महिपतचे कारनामे आहेत त्यांना उधळून लावू शकतो. कारण ही न्यूज जी आहे तिने फक्त आणि फक्त स्वतःला एक काहीतरी वेगळंच प्रूफ करण्याचं किंवा जे काही आपलं लक्ष आहे, जी काही आपली केस आहे ती वळवण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा सायलीला त्यानं असं सांगितलेलं असतं, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, जे काही मधुभाऊ आहेत त्यांना कुठला त्रास होणार नाही किंवा आपली जी काही केस आहे त्याच्यावर सुद्धा ह्या न्यूजचा काहीही परिणाम होणार नाही. माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे आणि तो मोठा प्लॅन आपल्याला उद्या वर्क करायचा आहे. त्यामुळे तू अगदीच काळजी करू नकोस, फ्रेश राहा, त्याचबरोबर व्यवस्थित जेवण कर. तुझा जर चेहरा हसरा असेल तर मला पुढे काम करण्यासाठी अगदीच चांगला उत्साह येतो, असं इथे अर्जुन बोलत असतो. कारण प्रेक्षकांनो, सायलीची तब्येत आता ढासळलेली होती. जेव्हा अर्जुन घरी येतो आणि तो म्हणत असतो, उद्या आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजे काही डेड बॉडीचं फेशियल आहे त्याचं रिक्रिएशन करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि मला असं वाटतंय की ते डेड बॉडी कोणाची आहे किंवा तो चेहरा पाहताना तू माझ्यासोबत तिथे असावंस. जर ती डेड बॉडी ओळखीची असेल तर आपल्याला पुढील हालचाल करण्यासाठी किंवा साक्षी आणि महिपतचे जे काही खरे कारनामे आहेत ते जगासमोर, कोर्टासमोर आणण्यासाठी खूपच मदत होईल. आणि त्यामुळेच आता इथे सायली आणि त्याचबरोबर अर्जुन त्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचतात. आता तिथे गेल्याच्यानंतर तो फेस जो आहे तो लवकरात लवकरच इथे क्रिएट होत असतो आणि क्रिएट झाल्याच्यानंतर तिथले जे काही सर्व आहे ते म्हणत असतात, हे पहा आता काही सेकंदातच ही जी काही बॉडी आहे ह्या बॉडीचा आम्ही रिक्रिएशन केलेला आहे, त्याचा फेस आम्ही कसा दिसू शकतो हे तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहोत. आता तो फेस इथे कॅम्प्युटरवर दिसून येत असतो. आता त्या कॅम्प्युटरवर तो फेस दिसता क्षणी ते सर्व म्हणत असतात, हे पहा अशा पद्धतीने हा फेस दिसत आहे. आता तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन अगदीच कॅम्प्युटरच्या समोर उभे असतात आणि ही तर बॉडी दुसरी तिसरी कोणाचीही नाही, तर ही बॉडी हरीश काकांची आहे असं सायलीला इथे समजताच सायली लगेचच अर्जुनला म्हणत असते, हे कसं शक्य होऊ शकतं, कारण हे तर हरीश काका आहेत. तेव्हा ती अर्जुनला ह्या सर्व गोष्टी सांगते. आता मात्र अर्जुन त्या मृतदेहाचा फेस रिक्रिएट केल्यामुळे महिपत आणि साक्षीची चांगलीच पोलखोल करणारा असतो आणि त्याचबरोबर हरीश काकांच्या मृतदेहाचे जे काही पोलीस तिथपर्यंत साक्षी आणि जे काही महिपत शिकरे आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस सुद्धा पोहोचताना आपल्याला पुढील काही भागामध्ये लवकरात लवकरच दिसणार आहेत. तर प्रेक्षकांनो, अशा जबरदस्त ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब